नमस्कार. मुलांच्या भावनिक आणि सृजनशील विकासाला आपण चालना कशी देऊ शकतो नाही का? तर आज आपण एका खास अभ्यासक्रमातून हेच बघणार आहोत. चला तर मग रंगांच्या, कलेच्या आणि त्यातून मिळणाऱ्या त्या निखळ आनंदाच्या दुनियेत शिरूया. आणि यामागचा विचारच हा आहे. म्हणजे बौद्धिक विकास तर झाला, आता वेळ आहे भावनिक आणि सृजनशील वाढीची. तर्काच्या पलीकडे जाऊन मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि त्यांच्या भावनांना एक मोकळी संधी देणं हेच या आठवड्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर हा सगळा प्रवास कसा असणार आहे? आपण सुरुवात करणार आहोत रंग, कला आणि आनंदापासून. मग बघूया रंगांची जादू, कल्पनाशक्तीला मिळणारी नवी दिशा, संगीताचा ताल आणि मग थेट पोचणार आहोत छोट्या कलाकारांच्या प्रदर्शनापर्यंत. आणि हो, घरी काय करता येईल यावरही बोलूया. तर सगळ्यात आधी बघूया रंग, कला आणि आनंद. या आठवड्याची सुरुवातच मुळी या सुंदर संकल्पनेने होते. हे तिन्ही घटक आहेत ना, ते एकमेकांशी इतके घट्ट जोडलेले आहेत की ते मुलांच्या विकासात एक वेगळीच ऊर्जा भरतात. आता येतो रंगांचा भाग. हा प्रवास सुरू होतो अगदी सोप्या गोष्टींपासून. म्हणजे मुलांना जे रंग आधीच माहीत आहेत त्यांची ओळख पक्की करायची आणि मग त्यांना नवीन रंग तयार करण्याची एक जादूच दाखवली जाते. सोमवारचा दिवस तर पूर्णपणे खेळ आणि कृतींनी भरलेला असतो. रंग शोधा असा एक खेळ असतो, ज्यात मुलं वर्गातल्या लाल, पिवळ्या, निळ्या वस्तू शोधून काढतात. मग गाणी आहेत, सफरचंद, आंबा, आकाश यांच्याबद्दल. यातूनही रंगांची ओळख पक्की होते. आणि सगळ्यात भारी म्हणजे हाताचे ठसे घेणं. त्यात तर मुलांना काय मज्जा येते. ओके, आता येतो या आठवड्यातला सगळ्यात रोमांचक भाग. मंगळवारी मुलांना एक असा प्रयोग दाखवला जातो जो त्यांच्यासाठी खरंच एखाद्या जादूच्या प्रयोगापेक्षा कमी नसतो. जरा कल्पना करा, एका ग्लासात आहे पिवळं पाणी आणि दुसऱ्या ग्लासात आहे लाल पाणी. आणि जेव्हा ही दोन वेगळी पाणी एकत्र येतात तेव्हा जादू, चक्क केशरी रंगाचं पाणी तयार होतं. मुलांसाठी हा एक खराखुरा वावा क्षण असतो. विज्ञानाची ही किमया त्यांना शुद्ध जादूच वाटते. आणि मग या जादूमागचं गुपित उलगडलं जातं की जेव्हा दोन मूळ रंग एकत्र येतात तेव्हा एक पूर्णपणे नवीन तिसराच रंग तयार होतो. जसं की लाल आणि पिवळा मिळून झाला केशरी, पिवळा आणि निळा मिळून तयार होतो हिरवा, आणि लाल व निळा एकत्र आले की बनतो जांभळा. कमाल आहे ना? हाच तर आहे विज्ञानाचा चमत्कार. बरं, रंगांची ओळख झाली, जादू बघितली. आता वेळ आहे कल्पनाशक्तीला एक नवी दिशा देण्याची. आणि ती कशी? तर ज्या गोष्टी आपल्याला टाकाऊ वाटतात त्यात कला कशी शोधायची हे शिकून. यासाठी बुधवारी टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना समोर येते. म्हणजे काय? तर मुलांना हे शिकवलं जातं की जुने पेपर्स, रिकाम्या बाटल्या किंवा नारळाच्या करवंट्या हा कचरा नाहीये. उलट यापासून आपण सुंदर खेळणी आणि मस्त कलाकृती बनवू शकतो. ही खूपच महत्वाची शिकवण आहे नाही का? यातून त्यांना साधनसंपत्तीचं महत्त्व कळतं. आता गुरुवारी येतो अजून एक इंटरेस्टिंग भाग, तो म्हणजे आकार. मुलांना एक गंमत समजावून सांगितली जाते की मोठ्यात मोठी, अगदी गुंतागुंतीची चित्रसुद्धा साध्या सोप्या भौमितिक आकारांपासूनच बनलेली असतात. हे बघा, किती सोपं आहे. फक्त एक त्रिकोण आणि त्याला जोडला एक चौरस. आणि झालं एक सुंदर घर तयार. किती सोपं आहे, अगदी आपल्या वारली चित्रकलेसारखं. त्यातही तर त्रिकोण, गोल आणि रेषा वापरूनच माणसाने निसर्ग साकारला जातो. कलेमध्ये भूमिती कशी लपलेली असते हे मुलांना यातून अगदी सहज समजतं. आता बघा, जसं चित्रांमध्ये आकारांचे पॅटर्न असतात तसंच संगीतामध्ये आवाजांचे पॅटर्न असतात. आणि हाच धागा पकडून आपण चित्रकलेकडून आता संगीताच्या दुनियेकडे वळतोय. शुक्रवारी मुलांना ओळख करून दिली जाते आवाजाची, तालाची आणि लयीची. इथे अगदी मूलभूत पण खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात. म्हणजे कुठल्याही वस्तूवर मारल्यावर आवाज कसा येतो, टाळ्या वाजवून ताल कसा धरायचा, आणि ढोलकीचा ढमढम आवाज आणि घुंगरांचा छुमछुम आवाज कसा ओळखायचा. या सगळ्यांमधून मुलांची ऐकण्याची क्षमता वाढत जाते. आणि यातला सगळ्यात मजेशीर भाग म्हणजे मुलं स्वतःच आपलं वाद्य तयार करतात. एक रिकामी प्लास्टिकची बाटली घ्यायची, त्यात थोडे खडे किंवा धान्य भरायचं आणि झाला तयार खुळखुळा. म्हणजे एखादी वस्तू बनवण्याचा आनंद तर आहेच, पण त्यातून आवाज निर्माण करण्याचा एक दुप्पट आनंद मुलांना मिळतो. आणि आता येतो या आठवड्याचा ग्रँड फिनाले, म्हणजेच छोटा कलाकार प्रदर्शन. इथे मुलांनी आठवडाभर जे काही बनवलंय, जे काही प्रयत्न केलेत, त्या सगळ्यांचा एक उत्सव साजरा केला जातो. शनिवारी अख्खा वर्ग एखाद्या आर्ट गॅलरीसारखा दिसतो. प्रत्येक मुलाने बनवलेली कलाकृती, मग ती कितीही साधी का असेना, अगदी सन्मानाने तिथे लावली जाते. विचार करा, यामुळे मुलांचा आत्मविश्वास किती वाढत असेल. आणि या सगळ्यांचा सर्वात महत्त्वाचा परिणाम काय होतो? तर मुलांच्या मनात हा विश्वास निर्माण होतो की मी एक कलाकार आहे.
स्वतःच्या क्षमतेवरचा हा विश्वास त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप मोलाचा ठरतो. चला, आता हे सगळं फक्त शाळेपुरतं मर्यादित न ठेवता घरी कसं सुरू ठेवता येईल यासाठी काही सोप्या टिप्स बघूया. पालकांसाठी इथे काही खूप सोपे आणि प्रभावी उपाय आहेत, जसं की भेंडी किंवा बटाट्याचे ठसे वापरून चित्र काढणं, भाजी घेताना टोमॅटोचा रंग कोणता असं विचारणं, किंवा घरातल्या ताटली चमच्याने हलकं संगीत तयार करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांनी काढलेलं चित्र अभिमानाने घरातल्या भिंतीवर लावणं. या छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांच्या उत्साहाला सतत प्रोत्साहन मिळत राहतं. आणि ही कदाचित या सगळ्यामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चित्र किती सुंदर झालं यापेक्षा मुलांनी ते स्वतःच्या हाताने बनवलं ही प्रक्रिया जास्त महत्त्वाची आहे. त्या वाकड्या तिकड्या रेषांचंही कौतुक करा, कारण जेव्हा आपण त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करतो तेव्हा त्यांच्यात एक विकसनशील मानसिकता तयार होते. मी प्रयत्न केला तर काहीही शिकू शकेन हा विश्वास त्यांच्यात वाढतो आणि मग ते चुका करायला घाबरत नाहीत. आणि म्हणून शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपण आपल्या मुलांच्या बाबतीत किंवा अगदी स्वतःच्या बाबतीतही आपण प्रक्रियेचं कौतुक करतो की फक्त अंतिम निकालाला महत्त्व देतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण कौतुकाची हीच छोटी सवय भविष्यातला मोठा आत्मविश्वास घडवत असते.